आजकाल डेस्टिनेशन वेडिंगची संस्कृती खूप वाढत चालली आहे. काही लोकांना समुद्र किनाऱ्यावर लग्न करायला आवडतात, तर काही जण राजस्थानच्या राजवाड्यांमध्ये लग्न करताना दिसतात. मात्र सध्या उत्तराखंडमधील त्रियुगी नारायण मंदिरामध्ये अनेक जण लग्न करताना दिसत आहेत. आता या त्रियुगी नारायण मंदिरामध्ये तुम्हाला सुद्धा जर लग्न करायचं असेल, तर त्याचं खास वैशिष्ट्य काय आहे, इथे जाण्यासाठी किती खर्च येतो आणि लग्न करण्यासाठी किती खर्च येतो, हे आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. हे ठिकाण भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या पवित्र मिलनाचं साक्षीदार आहे. येथील शाश्वत अग्निभोवती प्रदक्षिणा घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. याशिवाय हिमालयीन दऱ्यांनी वेढलेलं असल्यामुळे हे एक खूप सुंदर ठिकाण आहे. येथे वैदिक रीतिरिवाजानुसार आणि मंत्रोच्चारांसह विवाह सोहळे संपन्न केले जातात. मंदिर परिसरात भगवान गणेश आणि भगवान विष्णू यांची छोटी छोटी मंदिरं देखील आहेत, ज्यामुळे या ठिकाणाचं धार्मिक महत्व अधिक वाढतं. आता ज्या जोड्यांना या मंदिरामध्ये लग्न करायचंय, त्यांच्यासाठी योग्य वेळ कोणती आहे हे देखील समजून घ्या. या मंदिरात लग्न करण्यासाठी मार्च ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर हे महिने सर्वोत्तम आहेत, कारण या महिन्यांमध्ये हवामान स्वच्छ आणि आल्हाददायक असतं. जुलै आणि ऑगस्ट या पावसाळी महिन्यात रस्ते खराब असू शकतात. हिवाळ्यातील बर्फवृष्टी आणि अतिथंडीमुळे व्यवस्था करणं कठीण जाऊ शकतं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्रियुगी नारायण मंदिरात लग्न करायचं असेल तर नोंदणी करावी लागते. ही नोंदणी कशा पद्धतीने करता येईल हे आता जाणून घेऊया. तुम्ही सर्वात आधी मंदिर प्रशासन किंवा तीर्थ पुरोहित समितीशी संपर्क साधावा. नोंदणीसाठी 1100 रुपये शुल्क लागेल आणि विवाहाची तारीख आगाऊ बुक करा. त्यानंतर ठरलेलं शुल्क भरा, ज्यामध्ये मंदिर आणि पूजेच्या व्यवस्थेचा समावेश आहे. पुरोहितांच्या उपस्थितीची आगाऊ खात्री करून घ्या. विवाहाची कायदेशीर नोंदणी करण्यासाठी हिंदू विवाह कायद्यानुसार स्थानिक कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. तुमचं आधार कार्ड, लग्नाची पत्रिका आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यासारखी सर्व आवश्यक कागदपत्र तयार ठेवा आणि आरक्षण करून ठेवा. आता इथे लग्न करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे खर्च. हा खर्च किती येतो आणि त्याचं पॅकेज काय आहे हे देखील आपण पाहूया. बेसिक पॅकेज 22,000 ते 38,000, ज्यात मंदिर बुकिंग, पुजाऱ्याची दक्षिणा आणि पूजेचं साहित्य समाविष्ट आहे. मिड पॅकेज अंदाजे 49,000 ते 51,000 रुपये खर्च, ज्यामध्ये मूलभूत सुविधांबरोबरच पाहुण्यांची राहण्याची सोय, शाकाहारी जेवण, लोकसंगीत आणि वाहतूक याचा समावेश आहे. प्रीमियम पॅकेज हे पॅकेज सर्वात महाग असून 1,00,000 रुपये किंवा त्याहून जास्त अधिक असू शकतं. यामध्ये सुंदर सजावट, व्यावसायिक फोटो, व्हिडिओ, मेकअप आणि इव्हेंट मॅनेजमेंट यासारख्या सुविधांचा समावेश असतो. याशिवाय तुम्ही इथे फोटो आणि प्री वेडिंग शूट देखील करू शकता. ड्रोन शूट साठी तुम्हाला पूर्व परवानगीची आवश्यकता आहे. हवामान कधीही बदलू शकतं, त्यामुळे पर्यायी योजना तयार ठेवा. त्रियुगी मंदिरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आता जर तुम्हाला हवा असेल तर तो आम्ही कॅप्शन मध्ये मेन्शन केलाय.